आज गॅलरीमध्ये माझ्या झाडाला मस्तपैकी अशी छान फुलं आलेली होती. म्हटलं चला ही फुलं आपण देवपूजा करताना देवाला वाहूया. म्हणून ती सगळी फुलं मी छानपैकी काढून घेतली आणि म्हटलं चला आता देवपूजा करायचीच आहे तर देवाला पण आपण वाहूया. तर मी इथे देवपूजा करायला घेतली. आज सुट्टी असल्यामुळे भरपूर फुरसत होती. थोडंसं लेट उठणं झालं होतं कारण की डेली रोज सकाळी 5-5:30ला उठावं लागतं. तर आज थोडंसं आरामात उठणं झालं होतं माझं आणि आरामात अशी देवपूजा वगैरे मला करायला भेटलेली. कारण रोज सकाळची घाईघाई असते, ऑफिसला जायचं असतं त्यामुळे तर खूप घाईघाईमध्ये माझी देवपूजा होते. तर आज मी छान अशी मनसोक्त देवपूजा केलेली होती. सगळे देव वगैरे छान धुतले वगैरे, सगळ्यांना आंघोळी वगैरे घातले, देवारा वगैरे छान असं क्लीन केला. आणि हे बघा ही जी झाडाची फुलं होती ती देवाला सगळी मी वाहिली. खूप सुंदर अशी फुलं आलेली होती, भरपूर फुलं आली, 5-6 फुलं आलेली होती मस्त. तर मी काल सकाळी बघितली होती, म्हटलं काढेन पण घाईघाईमध्ये मला ती काढायला नाही भेटली. तर म्हटलं चला आज मला टाईम मिळालेला आहे तर फुलं आपण काढून ती देवाला वाहूया. आणि नंतर म्हटलं चला चहा, कारण की आज समीर ऑफिसला गेला होता, त्याचं वर्किंग होतं आज. तर मी आणि श्री फक्त घरी होतो. तर श्री मला बोलला मम्मा मला काहीतरी नाश्त्याला थोडंसं वेगळं बनव. तर म्हटलं चला आधी चहा बनवूया, थोडंसं चहा ठेवूया. आणि त्यांनी मला मॅगीचं पॅकेट आणून दिले डब्यातून काढून. बोला मम्मा मला आज मॅगी बनवून दे मम्मा. तर म्हटलं ठीक आहे चल, कारण त्याला मी अशी कधी मॅगी बनवून देत नाही. सुट्टीच्या दिवशी फक्त तो मला केव्हा तरी सांगतो मम्मा पास्ता किंवा मॅगी बनवून दे म्हणून. सो मी त्याला मग मी डिनाय नाही करत, मी त्याला देते बनवून. आणि कारण रेग्युलर असं काही खाणं नसतं, टिफिनला वगैरे चपाती भाजीच असते. आणि मी इथे चहा ठेवला होता, चहामध्ये थोडंसं अद्रक घातलं कारण विदाऊट अद्रक चहा मला आवडत नाही. अशा प्रकारे आमचा हा नाश्ता असा रेडी झालेला होता आणि मी आणि श्री आता नाश्ता करायला बसतो. तुम्ही पण या आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. बाय.